की जसं मेडिटेशन चालू झालं होतं ते व्हाईट गोल्डन व्हाईट लाईट वगैरे असं पर्पल होतच होतं आणि ते पूर्ण गरम वाटत होतं. पण मी फोकस करू शकत नव्हते मेडिटेशनवर कारण एक प्रश्न परत परत येत होता. मी खूप दिवस टाळला विचारायचा. ऍक्च्युअली मी खूप वर्ष त्याचं उत्तर शोधत होते. ते मी विचारेन. त्याचं तुम्ही थोडंसं उत्तर पण दिलं स्टॅटला ऍक्च्युअली, की क्राऊन चक्राचं इथे काही काही लोकांना पेन होत सांगितलं ना. जर पेन होत असेल तर त्याशी रिलेटेड असतो. तर म्हणजे घरात जर कुठला त्रास होणार असेल किंवा निगेटिव्हिटी जास्त झालेली असायची ना, माझं मानेची मागची साईड क्राकराच्या इथे थरडायला आणि हे पूर्ण खायचं. आणि ते इतकं दुखायचं, मलम लाव, पेन किलर घेऊ, काही करू, त्याचा काही उपयोग नाही व्हायचा. आणि म्हणजे हे असं सेम ना, मी इथे यायचं ठरवलं होतं जॉब वगैरे सोडून, एक नात धरूनच आले होते. हे सगळे जे त्रास जे आयुष्यभर झाले ते संपवायचे बाजूला, आता फोकस स्वतःच्या फॅमिलीकडे सगळ्यावर दिला पाहिजे. सो ज्यावेळी मी रिझाईन केलं ना, त्याच्या आधी म्हणजे 2 वर्ष आधी माझं स्पिरिच्युअल अवेकनिंगची फेजच होती म्हणा, आणि झोप वगैरे तशी थोडीशी झाली होती, रुटीन डायव्हर्ट झालं होतं. पण 3-4च्या पुढे मला असं होत नव्हतं की मी जगत होते. पण जर रिझाईन दिलं, मला 2 दिवसापूर्वी ही गोष्ट सेम आठवली. रिझाईन दिलं त्या दिवसापासून माझी झोप पुढे पुढे गेली. डोकं हे मान खूप दुखायचं आणि तशी उठले तरी संपायचं नाही. आणि मी इथे दुसरीकडे राहायचं ठरवलं. तुम्हाला माहितीये, म्हणजे मी त्या व्यक्तीच्या घरात राहणार होते तिथे. तर तिथे गेल्यानंतर माझा हा झोपचा प्रॉब्लेम चालू आहे, जे मी विसरले होते. 8, 9, 10ला सकाळी मला झोप लागायची, म्हणजे पूर्ण रुटीन जेणेकरून माझं डिस्टर्ब होईल. मग माझ्या सगळ्या गोष्टीवर त्याचा परिणाम होत होता. जसं की माझं टॅरो रिडिंग होत होतं, सडनली माझं ब्लॉक आल्यासारखं झालं. अॅनिमल कम्युनिकेशनला सेम झालं, की ब्लॉक कुठतरी आल्यासारखा होतोय, तरी थांबतंय. आणि हे परवा आता चक्रामध्ये जेव्हा हार्ट चक्राचं केलं ना, तेव्हा आठवलं. आणि काल म्हणजे महिनाभर हे डोकं दुखत होतं माझं. आणि जसं काल प्रश्न मी तुम्हाला विचारला ना, की हे असं असं कशाच काय, तेव्हा माझं डोकं मान सगळं दुःख उतरलं महिन्यानंतर. आणि आज रात्री मी जशी रोज सकाळी झोपतच नाही, मी 7ला झोपते ऑलरेडी, झोप डायव्हर्ट झाल्यामुळे, म्हणजे हे आपलं झाल्यावर वगैरे कोर्स. काल रात्री पहिल्यांदा 11ला झोपले, 11 ते 2:30ला झोप लागली. नाहीतर पूर्ण वर्ष माझं असंच गेलं होतं. सो मी प्रश्न त्यासाठीच विचारायचं ठरवलं, की ह्याचं काही म्हणजे क्राऊन चक्राशी जसं तुम्ही म्हणालात, ते पेचा काही संबंध आहे का या सगळ्या गोष्टींशी. जसं ते त्रास ब्लॉकेज वगैरे आले झाले मला वर्षभरात. असू शकतो ना ब्लॉकेज तिथे. तुम्ही हो, ग्राउंडिंग पण ऐकतच. करा. कारण हा. जेव्हा क्राऊन चक्रामध्ये इम्बॅलन्सेस होतात, त्यावेळी तुम्ही ग्राउंडिंग जरी चालू केलं ना, तर लवकर हील व्हायला मदत होते. ब्लॉकेजेस लवकर निघून जातात. तो ब्लॉक ऍक्च्युली आणल्यासारखा झाला होता. म्हणजे जसं म्हटलं ना, मी इथे येऊ सुद्धा शकत नव्हते. मला रोज डोकं दुखत होतं. माझी आई मला ठाण्यावर ते घ्यायला आली होती, आणि इथे आल्यावर झोपेचा मेन प्रॉब्लेम सुरू झाला. मग ती काय करू देत. फक्त लामा फेऱ्याच्या त्या 21 दिवसाच्या